गप्पा चालल्या आहेत एकदम. सीमा येणार म्हणून ताई आणि दीदी पण थांबली गप्पा मारायला. करू शकत नाही पण भेटलं ना तेव्हा पाऊस होता ना. नवरात्र आलं हे काय नाही. माझा तर नेहमी जाऊया. मी तुम्हाला एवढं सांगितलेलं येऊ नका तरी जाऊया काय. म्हणजे आमच्या आई वडिलांची आठवण नाही, भावाची आठवण नाही. खरं सांगते म्हणजे मिळत नाही म्हणून असं नाहीच. आपण सगळे कुठेतरी आपलं परमेश्वराने भाग काढलेला असतो. आपण खातोय सगळं म्हणून ते दिसतंय सगळं घेतोय आपण. पण असं करणं म्हणजे आम्ही आईच्या राज्यात जरी केलं असेल पण आता ह्यांच्या राज्यात तर काहीच नाही. हो ठीक आहे. असताना नाही कोणी विचारत. काय काय जणांची अशी गत असते. मुलं नाही विचारत. आपले संस्कार चांगले आहेत. आपले मोबाईल म्हणजे कसं काय आमचं भाग्यच ना ही घरात आली ना. एवढं भाग्य खरं सांगते मी. पद्धतीने कष्ट तेवढे काढलेत. कष्ट काढले खरं सांगते मी. पकडून ठेवलं त्यांनी सगळ्यांना एकत्र व्यवस्थित. आणि माझी पण ही पहिलीच वेळ आहे हो अशी. पहिलीच वेळ आहे. कधीच नाही. एवढे डोळ्याचं वगैरे ऑपरेशन झालं तरी त्या कुठे झोपलेला कधी. त्याच्यासाठी दुसरं काय नाही. आम्ही काय करणार बघत होतो आम्ही तरी पण आपण स्वतः भेटणं आणि काही जाऊ नये. मी रोज विचारते रशा येऊ का. आई कशाला बरे आहेत तिला विचारते रशा येऊ का. अगं बाई आहे ना तिला दिसत नाही आणि ती बोलते मी ओला करून येते. म्हटलं बाबा येऊ नको तू. एक तर म्हणजे आपल्याला किती टेन्शन ना. मी म्हटलं माझे आता काय 15 दिवसात होईल. मी 15-20 दिवस लागतील कव्हर व्हायला. मी म्हटलं मी होईल म्हणजे त्यांची एवढी मोठी दुःख आणि आपण हे म्हणजे असं आहे असं वाटतं. मला पण बोलली अगं मला शुभाचं ऐकलं पंडित मला म्हटलं तू कसं जाणार आहे. तू तुला बोलत तू फक्त म्हटलं व्हिडिओ बघ शुभाचे. म्हणजे आपल्याला भगवंत काय ना तर तेव्हा समजतं. खरं सांगते आपण इतरांचं बघतो ऑपरेशन किती ब्रॉड किती झालं. देवाचं जे करतो ना ते फुकट आपल्याला रिकामं ठेवणार. कधी दोष देणार काय करते. भिड्याला का साडी भिड्याची नायसाने बघ स्वतःहून बघ कसं छान अभ्यास केलाय. आई असती तर बोलायला लागलं असतं अभ्यास कर. किती फास्ट झालं बघ ना गुडगल आहे एकदम. बाकी आता त्या दिवशी तू फोटो टाकलाच ना झालं. बाकी भारतीच्या बहिणी मग करून टाक सगळं. धावू नकोस. घरातल्या ना आणि ते परत सीमाने छान असं खाऊ आणलंय. नायसाला भरवते ना. आवडता मेनू शेंगा जाम आवडतात नायसाला. नायसा खाण्याकडे लक्ष आहे का कुठे आहे. ऐसा आजी काय बोलते. आई नाही ना मजा करते. आई आणि दीदी आल्या होत्या भेटायला. नको नको बोलले तरी आल्या आणि आता निघाल्या घाई घाई. राहा बोलते तर राहत नाही. खूप खाल्लं बिल्लं आराम केला. या परत. समाधान झालं. हो समाधान झालं. राहिला असतात तर बरं वाटलं. कालकरांना सांग. सीमा पण आले भेटायला. शिवा काळजी. हो व्यवस्थित जावा म्हणजे फोन करते मी. हो फोन करू पोहोचल्या. नको 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 नको. आम्ही आम्हाला इथेच रिक्षा मिळते. काही साडी थोडी वरती घ्या तुम्ही असं म्हणजे काय ट्रेनच्या जाते घेते आणि चौकात जाऊ. एवढी नको काळजी करू. तू स्वतःची काळजी. पाणी पिते. बाटली घेतली पाणी नाही तुला पाहिजे घ्या पाणी घ्या ना बॉटल. बाटली मगाशी भरून मस्त सूप आणलेलं आहे. सकाळी जागृतीने आणलेलं खाल्लं प्यायले आणि आता सीमाने आणलेलं देऊ नायसा तुला आहे. हॅलो एव्हरीवन. सो आजचा व्लॉग फॉर अ चेंज मी स्टार्ट करते कारण सनी दादा ड्राईव्ह करते. सो आता ॲक्च्युली वाजले आहेत 6:50. मी आली तिकडनं घरनं आणि सनीला जॉईन झाली आणि आम्ही चाललो आहोत दिवाळीची तयारी. जसं की माहिती दिवाळी येते आणि दिवाळीची तयारी करायची.
सो आजच टाइम होतं, कारण उद्या परत काही वेगळे प्लॅन्स आहेत. मग परत सनी बिझी आहे आणि मग त्याच्यामुळे काही असं जुळत नव्हतं. सो म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की आजच आपण जाऊया. मग घरी आत्ता आई आहे, आईंजवळ. नायसा सुद्धा घरीच आहे, कारण तिला घेऊन येण्यात अर्थ नाहीये. ती म्हणजे मग नाही तर मग तिचं चिडचिड होते. आणि हा बाजूला काय एवढा हॉर्न वाजवतोय, म्हणजे पेशन्सच नाहीये. एवढी ट्रॅफिक आहे आणि स्टील लाईक तो हॉर्न वाजवत चालत, असं की आता आपण डायरेक्ट वरनच उडूनच जाणार आहोत. लिटरली आपल्या इथे जर ऑप्शन मिळालं ना गाड्यांना की पंख घेऊन डायरेक्ट उडू, तर असं असे सुसाईड जातील ना लोक. माझा प्रवास एवढी छान मेमरीज शेअर केले मी. ऍक्च्युली मी ट्रेननी आले, कारण कसं होतं नायसा कधी कधी असते माझ्या बरोबर. जेव्हा पण आम्ही सनीला जॉईन होतो मग नायसा झोपेत असते आणि मग त्या टाइमात मला असं वाटतं की आपण ओलाने गेलेलं कम्फर्टेबल आहे. पण आज मी एकटी होती आणि फुल मला माझे सगळे डेज आधीचे आठवले, कॉलेज टाइम. मग मी जेव्हा जॉबला जायची तेव्हाले, म्हणजे लिटरली मी ट्रेन होती 5:33ची, मी पोचली तिकडे 5:27ला. आणि आता ना रेल्वे स्टेशन नवीन बनतंय पनवेलचं, त्यामुळे खूप वॉक करायला लागतंय. सो मी वॉक करत 5:30ला हाफ रोड पोचली. तेव्हा आपले एक छान युट्यूब फॅमिली मेंबर मला भेटले आणि मग त्यांनी मला विचारलं की ट्रेन आहे का. मी म्हणले हा 5:33ची आहे. ते बोलतात नको मग जात. मी म्हणले अरे ठीक आहे, मला म्हणजे सवय आहे, मी धावत सुद्धा पकडू शकते. सो मग त्यांनी फोटोज वगैरे क्लिक केले. छान वाटलं तिला मला भेटून, म्हणजे मला तिला भेटून. आणि सॉरी मी तिचं नाव विसरली आता, पण ते सनीला सुद्धा ओळखतात कारण ते त्यांच्या दुसऱ्या बेबीला सनीच्या क्लिनिकमध्ये घेऊन जातात. सो मग नंतर मी म्हणजे 5:32 झालेलं आणि 5:33ची ट्रेन. मी फुल धावते अशी फास्ट आणि मग ट्रेनमध्ये बसली. आणि मग नंतर ना ते सगळं असं नॉस्टॅल्जिक होतं माझ्यासाठी की विंडो सीटच्या इथे बसलो, गाणी ऐकतोत. आणि मी लिटरली फोनमध्ये कमी आणि फक्त गाणी ऐकत होती. आणि बाहेरचं ते असं थंडगार वातावरण एवढं भारी वाटत होतं ना, खूपच मस्त वाटत होतं. वाशी स्टेशनला खूप वर्षांनंतर उतरली आणि ते अजूनही तसंच स्मेल करतं. म्हणजे एक असते ना, ती एक फिलिंग असते हे ना, काय म्हणतात त्याला, ते एक आठवण असते की अजून कसं सांगू, मला एक्सप्लेन नाही करता येते. पण कधी कधी बघा ना, आपल्याला एक तो फ्रेग्रन्स येतो, एक ते स्मेल येतं, तेव्हा आपल्याला त्या जागेची आठवण येते. सो मी जेव्हा वाशी स्टेशनला उतरले, मला ऍक्च्युली तसं ते एकदम सगळे माझे ते डेज आठवले, माझे फ्रेंड्स आठवले. आम्ही किती धमाल करायचो, वाशी स्टेशनच्या बाहेर उभं राहून किती धमाल करायचो, किती फोटो काढायचो. मग रिक्षासाठी उभं राहायचो, मग ती शेअर ऑटो असायची, मग चालत कधी कधी जायचो, मग रघुलीला मॉलमध्ये जायचो, बंक करायचो. माय गॉड, एवढं सगळं. आणि म्हणजे काय सांगू, मला एक्सप्लेन नाही करता येते, पण खूप लोक इथे रिलेट करू शकत असतील त्या गोष्टींना. बट देन फायनली मी सनीला भेटली आणि मग आल्यावर मला असं झालं मी कधी त्याला सांगतेय. आणि मग मी आज खूप दिवसानंतर आम्ही निवांत कारण नाहीचं नाहीये, नाहीतर नाहीसाचा ॲज तसंही काही त्रास नसतो आम्हाला. बट मग नाहीचं आई भूक लागलीये, आई मला कंटाळा आलाय, आई मला हे करायचंय, आई मी काय करू हा मोठा एक प्रश्न असतो. आणि आता मी खूप वेळ बोललीये, मला इकडे दिसतंय मी ऑलमोस्ट 4.5 मिनिट बोललीये. सॉरी, मी बोलू शकते 4.5 मिनिट मी बोललेली आणि आता मिनिट वाढत चाललेला आहे. एनिवेज, आम्ही ऍक्च्युली आता चाललो आहोत ठाण्याला, कारण दिवाळी शॉपिंग करायची. आणि आतापर्यंत जे लोक मला फॉलो करतात त्यांना माहित असेल, मी दिवाळी शॉपिंग साड्यांची जी काही असते ती मोस्ट ऑफ द टाइम मी ठाण्यातच करते. माझे काही सिलेक्टेड दुकानं आहेत जिथे मी करते. एक आहे रंगोली आणि एक आहे कसब तिथे करते. आणि मग त्या निमित्ताने मावशीला सुद्धा भेटणं होतं, पूर्वा मैत्रीला भेटणं होतं, कारण त्यांच्या तिथे आम्ही गाडी लावतो आणि तिकडनं वॉकिंग डिस्टन्स वरतीच आहे. सो चला मग
एक्साइटेड आहोत शॉपिंगसाठी. यावेळेस आई नाहीयेत, दोघी आया असतात आमच्या बरोबर. सो त्या नाही आहेत, बट आई मला बोलते तू कॅन्सल झालं का, चाललीस ना तू, जा जा जा. म्हणजे आईंचं 2 दिवसांपासून चाललंय की माझ्यासाठी तुम्ही थांबू नका, माझ्यामुळे तुमचं कामं अडकवू नका, तुम्ही तुमची कामं करा. कारण ऑलमोस्ट झाले आणि आई बऱ्यापैकी हा आता त्यांना डिस्कम्फर्ट कमी झालं. एक्झॅक्टली. आईंचं कसं माहितीये का, आईनं खूपच स्वावलंबी आहेत. त्यांना अजिबात आवडत नाही की कोणावरती आपण डिपेंडेंट आहोत. सो जेव्हा हे सगळं झालं ना तर त्यांना ते आतमधल्या आतमध्ये मला वाटतं ते गिल्ट झालं असेल की अरे माझ्यामुळे कोणतरी अडकतंय असं त्यांना वाटलं. पण नाही, आम्ही बऱ्यापैकी गोष्टी मॅनेज करतो आणि आहेतच, फॅमिली आहे. आईचं आहे की आमची तिच्यामुळे आमची जी कामं आहेत, जे बाहेर शूट्स आहेत ते रेस्ट्रिक्ट, ते थांबायला नको, काम करा. बट आम्ही बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी मॅनेज करतो. आणि कसं झालं, आई येणारच होती काय ना काहीतरी आईंसाठी घेऊन, म्हणून मग मी आईला सांगितलं की मग तू आज थांबतेस का, मग आम्ही जाऊन येतो. माई म्हटली की ठीक आहे असं. सो नायसाचा अभ्यास वगैरे झालेला आहे. आता मी जस्ट फोन केलं, सो अभ्यास सुद्धा झालाय. म्हणजे मला आई ते सांगत होती की टेन्शन नको घेऊ वगैरे वगैरे. आणि आता नायसा बऱ्यापैकी मोठी झाली आहे, मी तिला थोडीफार तशी सवय लावली आहे की तू बस आणि तू अभ्यास कर. कारण आपण एव्हरी टाइम सगळीकडेच नसतो आणि तिच्या पाठीमागे मला आठवतं ना, आईने आम्हाला सवय लावलेली की तुम्ही तुमचा अभ्यास करायचा, बाय एंड जेव्हा सगळं काही होतं तेव्हा मग आई चेक करायची की तुम्ही व्यवस्थित केलंय का, बरोबर केलंय का. म्हणजे मग कसं आपण पण अडकलं नाही जात. आणि तीच सवय मी नायसाला सुद्धा लावली आहे. मी नायसाला बोलते तू पूर्ण कम्प्लीट कर, त्यानंतर मी सगळं काही चेक करेल, मी तुझी टीचर आहे, आज मी टीचर आहे असं. सो ती शिकली आहे ते बऱ्यापैकी. एनिवेज आता पण मी खूप वेळ बोललेली आहे. चला जाऊया आता आपण शॉपिंगला. आणि आम्हाला जेवढं पॉसिबल होईल तेवढं आम्ही शूट करू. कारण स्टोअर्स मध्ये ना कधी कधी ते लोक नाही अलाव करत की शूट वगैरे करणं. तरी आम्ही जेवढं पॉसिबल होतं आम्ही करतो. आणि साड्या दाखवू कधी कसं माहित नाही मला, कारण साड्या आम्ही खूपदा फॉल म्हणजे ते प्रॉपर सगळं काही काय म्हणतात ते फॉल लावायला वगैरे देतो, त्यामुळे मग साड्या आमच्या बरोबर रिटर्न सुद्धा कधी कधी येत नाही. एनिवेज पीपल स्टे. म्हणजे यांना काय गरजच नाही हे दुकानात म्हणलं लाईट लावायची. फायनली आम्ही पोहोचलो आहोत ठाणे फॉर द शॉपिंग. ठाणेकर ऍक्च्युली दिवाळी साजरा फार लवकर करतात चालू वाटतं. एवढं सुंदर सजवलंय सगळीकडे, एवढं सुंदर दिसतंय ना. तुम्ही पाहिलंच ना आता येताना. सुंदर आहेत पण कंदील बघायचे आहेत खरंच ना, बघूया ना. आणि असे घेऊया ना ट्रेडिशनल, सुंदर आहेत हे मेन आहेत आपले ट्रेडिशनल. दादा कसा आहे? 500 रुपये. आणि हा वाला पण हे थर्मोकॉल आहे रचना. दिस इज जस्ट द थर्मोकॉल. बघ तरी, दिस इज जस्ट थर्मोकॉल. हे असं प्रॉपर आहे. येताना बघायचं, येताना बघ. लाईट सनी सगळ्यांना विचारून आलंय लाईनीत किती वाजेपर्यंत उघडेल, किती वाजेपर्यंत उघडेल, किती वेळा जातो काय माहिती. सनी जबरदस्ती दुसऱ्या दुकानात घेऊन जातो आणि बोलतो अरे हाच होता, नाव चेंज झालंय. तू कुठे पण उभा नको राहू. मग त्यांना होप्स येतात की आता हा माणूस आलाय मग आमच्याकडनं काहीतरी घेईल. आपल्याला नाही घ्यायचंय, घ्यायचं असेल तर आपण जाऊ ना, नाही तर बिचारे होप्स मध्ये असतात. कलानिधी इज ऑल्सो गुड ऑप्शन आहे ना रचना. कलानिधी छान आहे, कला मंदिर छान आहे, पण आपले ठरलेले आहेत ना. नाहीतर पहिले तर कला मंदिर मध्येच करायचं. इकडे का रचना, हाच आहे फ्रूट शॉप. इकडे फुल पार्किंग मिळाली असतं.
फायनली आमचं फर्स्ट डेस्टिनेशन तसं स्पॉट. चॉईस होते का नाही. ही आवडली का तू? पण ही अशी सेम आहे. अजून वेगळी अशी मनातच नाही बसत अशी नाही. इकडे बघ ना, इकडे पण हे सगळे 2000च्या रेंज आहेत. इकडे पण आहेत, पुढे पण आहेत. त्यातले थोडे आवडले. लेट्स सी. हा चांगला कलर वाटतो. पाठवून द्या. सो आत्यांना बघितले आहे. हे विधी करतात. सो हा एक बघितलाय, हा एक बघितलाय. ग्रीन आत्यांना ग्रीन झाले. चालेल ना? डन. डन. ते कापतायत म्हणून बोलतो. सो फायनली डन विथ आवर फर्स्ट डेस्टिनेशन. पहिल्याच डेस्टिनेशन मध्ये यावेळेस एवढं छान नव्हतं कलेक्शन, पण आम्हाला जसे हवे होते आत्यांसाठी त्या साड्या आम्हाला मिळाल्या. आता आम्ही चाललो आहोत रंगोली. लेट्स गो. फोन करतो त्यांना, त्यांचं त्या दिवशी पण मिस झालं. इथे एवढं एंटर कर मग. फायनली ही एक चूज केली आहे आणि चालू आहे कुठलं घ्यायचं. थांब, तू पूर्ण दाखवूनच दिली नाही. झाली ना ती चांगली आहे. ठीक आहे. अजून कोणता कलर आहे? ती कलर दाखव जरा माझी. हे कोणता कलर आहे एक्झॅक्ट? हा कलर कसं म्हणता येईल कलर नावच नाही. पोचल्या भावना आपण आवडलं. कलर दाखवा ना असेल तर. कलर देतो एखादा. आम्हाला अर्धा डझन नाही, एक डझन घ्यायची. ती एक घेतली संगीताला, एक घेतली स्वीटी ताईला. आता फाल्गुनी साडी बघतो आपण. मग हाच कलर घेऊ. हाच कलर छान आहे. बाकी दुसरे पण कलर घ्या ना. चारच झाले मग बस झालंय. किती घ्यायचे का कलर? ही नको, ही कॅन्सल. ही कॅन्सल कर. आणि संचिता घे. चल नावं घेतो तू पण. दादाने नावं पाठ केले. नाही नाही एवढं भारी नाही रे. तू याचं डिस्काउंट. रचना ही पण छान वाटते तुला. तुला सुंदर दिसते. मला आवडली. नाही तुम्ही एक ठेवली ना, ती रिजेक्ट झाली. नाही ती दुसऱ्याला दुसऱ्याला द्यायची. ही पण चांगली. सरळ नाही बोलतो का, थोडंसं सांगा ना. सोडा सोडा. मस्त साडी आणि मस्त वाटत. तुमच्या अंगावर तर छान वाटत. कोणत्या स्कूलमध्ये एवढं शिकला तुम्ही कन्व्हिन्स करायला? छान. चांगली दिसते. ही एक झाली. ही दुसरी. ही फुलणार नाही ना रे. नाही, रचना मॅडमची नावं पाठ. जास्त बुट्टीवाली नकोय, जास्त काठपदर पण नकोय. हे असं नको. एक आवडली आहे. 6450. नो डिस्काउंट. कमी ह्याच्यात आहे काही. हो कलर किती सुंदर आहे. रिच वाटली. एक्झॅक्ट किती कॉस्ट आहे याची? 6450. छान. आणि याचा ब्लाऊज हा आहे का? हा ब्लाऊज असतो. अजून दुसऱ्या डिझाईन मध्ये आहे. याच्यामध्ये सिंगल आहे. हे सिंगल आहे. अजून कोणता कलर आहे हा?
रेड पण मस्त वाटतं ब्लू. रेड चांगला आहे. रेड पण आहे, रेड सुंदरच आहे. फोन टाकून एक मिनिट. एक आवडली आईंसाठी. अशामध्येच असेल बघ ना. एकच साडी वेगळी दाखवतो ना याच्यामध्ये तुम्हाला. आईचं माझ्यापेक्षा गोर आहे म्हणून रेड छान वाटतं. आई घालते का रेड? मग रेड डोळ्यात नाही असणार आहे. तुला पाहिजे तर सांग. चांगली वाटते ना. आवडेल आईला. समजत नाही. आम्ही दोघं आलो म्हणजे किती 10 साड्या. 10 साड्या एका तासात आम्ही शॉपिंग. चलो डन. वी आर सो क्विक. आय होप आम्ही जे घेतलं ते सगळ्यांना आवडेल. किती कन्फ्युजन आहे. बिल घेणारच ना आलो इथे. चल दोन घे कंदी. एक आईला एक आपल्याला. हे दो चालेल. 6 वाला घेऊया. आईला पाहिजे तर घेतो. आपल्याला हा कसा दिसतो? हा आता हेच दोन द्या. हा सावीला. सेम. पर्पल पोलका दाखवा ना. 18 मध्ये. आम्ही आलो सोहम या शॉपमध्ये. बाळाचे कपडे. 6 वर्षाच्या मुलींसाठी पण असंच आहे का तुमच्याकडे? 1/6 असेल ना. स्लीव्हज असतील ना त्याला. पर्पल पोलका आहे पण असं मला काहीतरी वेगळं पाहिजे होतं. डॉल बघितली. आल्यावर पहिलं विचार. पूर्वा हाय. पूर्व बिचारी थकली आहे. लॉंग टाइम आणि नायसीसाठी आणि हे नॅनो. अगं मी तेच म्हटली की गेल्यावर काहीतरी आणायलाच पाहिजे असं नाही. माहितीये पण हे आई बी लहान. Why are you glowing so much? Glowing? Oh God. स्लीपिंग ग्लोईंग. ती कुठे?